नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? मजेत ना? तर मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे वर्षाज ब्लॉग. तर मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जावो हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या व्हिडिओला. तर आजचा व्हिडिओ खूप छान इन्फॉर्मेटिव्ह आणि उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ असणार आहे पैसा वाचवणारा व्हिडिओ. तर पैसा हा टॉपिक आल्यानंतर सगळ्याच गृहिणी आणि सगळ्याच मैत्रिणी अगदी व्यवस्थित कान देऊन ही गोष्ट ऐकणार आहेत याची मला खात्री आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आपण बऱ्याचशा लग्न समारंभात किंवा पार्टीज किंवा फंक्शन किंवा घरातल्या काहीतरी पूजेसाठी बऱ्याचशा सिल्कच्या, काठापदराच्या किंवा पैठणी या प्रकारातल्या साड्या घेत असतो आणि या साड्या बऱ्याचशा हेवी रेंजच्या असतात. तर साडी घेतली तर साडीपासून सुरुवात होते साडीच्या ब्लाऊजला, साडीच्या मॅचिंग ज्वेलरीला, सगळ्या प्रकारच्या ॲक्सेसरीज आपण साडीसोबत घेत असतो आणि आजकालचा असा ट्रेंड आलेला आहे. तर मॅचिंगच सगळं हवं असतं आपल्या साडीवर. तर त्या मॅचिंगच्या नादात आपल्याला बराचसा आपला पैसा खर्च होत असतो आणि आजची ट्रेंडिंग म्हणजे आजचा ट्रेंड आलेला आहे. तर साडी घेतली सिल्क किंवा जरीची किंवा पैठणी किंवा मग काठापदराची, तर त्याला आरी वर्क किंवा मक्कम वर्क या प्रकारचं जे वर्क असतं ब्लाऊजला ते करून मिळतं आणि ते करण्यासाठी आपल्याला बाजारात बरेचसे पैसे मोजावे लागतात. तर ते पैसे आपले बरेचसे वेस्ट होतात आणि आपला पैसा सुद्धा जातो आणि तो आरी वर्क किंवा मक्कम वर्क प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येकाच्या एरियात करून मिळत नाही. तर बऱ्याच वेळेस आपल्याला बाहेरच्या शहरातून सुद्धा ते करून घ्यावं लागतं आणि त्यामुळे आपले बरेचसे पैसे असे जातात. तर हे सर्व पैसे आपल्याला वाचवण्यासाठी तर हे आरी वर्क किंवा मक्कम वर्क आपण आपल्या ब्लाऊजला छान असा ट्रेंडी लुक देण्यासाठी आपण बराचसा पैसा खर्च करतो. पण तो पैसा खर्च न करता आपल्याला ट्रेंडी लुक आपल्या ब्लाऊजला देता यावं यासाठी आपण घरच्या घरी आरी वर्क किंवा मक्कम वर्क कसं करावं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर आजचा व्हिडिओ खूप छान असा होणार आहे आणि आरी वर्क किंवा मक्कम वर्क हे जे आपण ऐकलेलं आहे की खूप किचकट असं वर्क आहे, पण सेम आपल्याला आरी वर्क किंवा मक्कम वर्क न करता सेम आरी वर्क किंवा मक्कम वर्क असा लुक येण्यासाठी ब्लाऊजला आणि ट्रेंडी ब्लाऊज होण्यासाठी आपण घरच्या घरी कशा प्रकारे वर्क करू शकतो हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर चला तर मग सुरुवात करू. साठी लागणारं साहित्य आता आपण बघूया. तर मी इथे घेतलेलं आहे गोल्डन बॉलचं एक पॉकेट, ते मला मिळालं होतं 60 रुपयाला. नंतर घेतलेली आहे स्टोन चेन, ती मला मिळाली होती 240 रुपयाला. नंतर घेतलेली आहे बॉल चेन 5 रुपये मीटर याप्रमाणे 30 रुपयाची. नंतर घेतलेला आहे फॅब्रिक ग्लू आणि त्यानंतर घेतलेला आहे वॉटरप्रूफ गम. तर या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर घेतलेले आहेत स्टोन, जे की सिल्वर, गोल्डन, रेड आणि ग्रीन या प्रकारात मी स्टोन घेतलेले होते आणि कॅनव्हास पेपर सुद्धा घेतलेला आहे. तर या कॅनव्हास पेपरवर मी पॅचेस बनवणार आहे स्टोनचे आणि ते नंतर आपल्या ब्लाऊजला आपल्याला स्टिक करायचे आहेत. तर या सगळ्या वस्तू मी होलसेल या शॉपमधून घेतलेल्या आहेत आणि खूप छान असं रिझनेबल रेटमध्ये मला मिळालेल्या आहेत. तर कमीत कमी खर्चात आपण खूप छान असा आरीवर्क आपण ह्या सगळ्या साहित्यातून आपल्या ब्लाऊजला करू शकतो आणि आपल्या ब्लाऊजला खूप छान असा ट्रेंडी लुक देऊ शकतो. तर चला तर मग सुरुवात करूया. तर आता इथे घेतलेला आहे मी एक ब्लाऊज. तर हे ब्लाऊज मी दादाने मला ॲनिव्हर्सरीला साडी घेतली होती, त्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे आणि तिला हे थोडंसं वर्क मी केलेलं आहे. तर आता पुढच्या स्लीव्जवर वर्क करायचं राहिलेलं आहे, तर ते आता कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर ह्या स्लीव्जला आपल्याला वर्क करायचं आहे. तर मी आता जी बॉल चेन होती ती आता जेवढं मला करायचं आहे त्या प्रमाणात कापून घेतलेली आहे आणि नंतर फॅब्रिक ग्लूने जिथे मला ती चेन स्टिक करायची आहे तेवढं फॅब्रिक ग्लू लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी बॉल चेन त्याच्यावर पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर आता मला तिथे लावायची आहे स्टोन चेन. तर ही स्टोन चेन पण खूप छान आहे. तर या स्टोन चेनच्या पण बऱ्याचशा अशा क्वालिटीज असतात आणि चांगल्याच प्रकाराची आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून ती खराब होणार नाही किंवा तिची पॉलिश निघणार नाही. जर आपण लो क्वालिटीची घेतली तर तिची पॉलिश जाते आणि त्यामुळे जे वर्क केलेलं असतं ते आपलं डल होतं आणि त्याला हवा तसा लुक येत नाही. त्यामुळे जरा साहित्य सगळं आपण व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचं बघूनच घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं बरेचसे दिवस आणि खूप हे वर्क टिकेल आणि छान असा लुक येईल. तर या पद्धतीने मी व्यवस्थित असं फॅब्रिक ग्लूच्या साह्याने सगळीकडे पेस्ट करून मला जिथे हवं तिथे तशी डिझाईन करून घेतलेली आहे. तर आता वर सुद्धा मला डिझाईन करायची आहे, तर मी ते त्याचप्रमाणे फॅब्रिक ग्लू लावून घेणार आहे. तर खूप छान असा लुक येतो आणि खूप झटपट होणारं हे काम आहे. तर आपल्या सर्व कामं आवरून सुद्धा आपण 1-2 तास जर वेळ दिला तर एक ब्लाऊज सहज होतं आपलं. तर खूप सोप्या पद्धतीने हे पद्धत आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. फक्त आपल्याला साहित्य आणायचं आहे आणि हे साहित्य चांगल्या प्रकारचं आणायचं आहे, याची एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे.
तर अशा पद्धतीने मी छान असं स्टिक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊजला खूप छान असा लुक आलेला आहे। तर याच पद्धतीने मी आता बाकीचं सुद्धा स्टिक करून घेणार आहे, जेणेकरून ब्लाऊज खूप छान असं दिसेल। आणि स्टिक करताना आपल्याला एखाद्या निडलच्या साह्याने किंवा एखाद्या पिनच्या साह्याने किंवा मग आपल्याला आरीवर्कची जी निडल असते त्याच्या साह्याने आपल्याला चिटकवायचं आहे, जेणेकरून आपले हात खराब होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायची आहे। तर एक स्लीव्ज माझी इथे कंप्लीट झालेली आहे आणि आता मी दुसरी स्लीव्जला वर्क करायला घेतलेला आहे। तर सेम आपण मागच्या स्लीव्जला जसं केलं त्याच पद्धतीने आपल्याला ह्या स्लीव्जला सुद्धा करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा मी फॅब्रिक ग्लू लावून छान असं चिटकवून घेणार आहे स्टोन चेन। तर स्टोन चेन जर सपोज आपल्याकडे काही आपली थोडंसं निघालं तर तो फॅब्रिक ग्लू आपल्या घरात राहू द्यायचा, जेणेकरून आपण जर काही निघालेला असेल स्टोन किंवा डिझाईन तर ती आपण लगेच तिथे पेस्ट करू शकतो। जर थोडं जरी निघालं तर मग ते लुक चांगलं देत नाही, त्यामुळे व्यवस्थित असं फॅब्रिक ग्लू छान असं लावायचं आहे, कमी प्रमाणात लावायचं नाही आहे। आणि फॅब्रिक ग्लूचा डाग किंवा फॅब्रिक ग्लूचं निशाण राहत नाही ब्लाऊजवर, ते वाळलं की त्याचं निशाण सुटून जातं, त्यामुळे आपण त्याची काही काळजी करायची गरज नाहीये। तर अशा पद्धतीने आपण छान असं चिटकवून घेतलेलं आहे। तर हे फॅब्रिक ग्लू सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळच्या शॉपमध्ये सहज मिळणार आहे आणि एका बॉटलमध्ये आपले 2 ते 3 ब्लाऊज सहज होतात आणि स्टोन चेन तर आपल्याला बरेच दिवस जाते। तर खूप छान असं तुम्ही वर्कवर डिपेंड असतं, आपण जशा पद्धतीने वर्क करणार आहोत तसं आपल्याला साहित्य लागणार आहे। जर आपण हेवी वर्क केलं तर आपल्याला साहित्य जरा जास्त लागेल आणि जर आपण थोडंसं सोबर वर्क केलं तर साहित्य कमी लागणार आहे। तर मला सोबरच वर्क आवडतं, त्यामुळे मी सोबर वर्क करणार आहे आणि आता बघूया आपण कसं आपल्याला साहित्य पुरणार आहे ते। तर याच पद्धतीने मी दोघं स्लीव्जला छान असं स्टोन चेन आणि बॉल चेन चिटकवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात। आणि चिटकवताना आपण एखादं जुनं पॅड वगैरे असतं मुलांचं त्याच्यावर आपण ब्लाऊज ठेवून करायचं, जेणेकरून जो ग्लू असेल तो आपल्या टेबलला किंवा फरशीवर इतरत्र कुठे पसरणार नाही आणि आपल्या त्या वस्तू खराब होणार नाही, याची सुद्धा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे। तर याच पद्धतीने मी छान असं व्यवस्थित एक खाली पॅड घेतलेला आहे आरवचा आणि त्याच्यावर ब्लाऊज ठेवून छान असं मी पेस्ट करून घेत आहे। तर दोघं साईडचे ब्लाऊज माझं छान झालेलं आहे वर्क करून। आता मी बनवणार आहे पॅचेस, जे की मला ब्लाऊजला लावायचे आहे। तर इथे मी पॅच बनवलेले आहे, तर तुम्ही बघू शकता। तर हे पॅच मी कसे बनवलेले आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसणारच आहे। तर पॅचच्या साह्याने मी स्लीव्जला अशी तिलक शेपचे ड्रॉप शेपचे कुंदन होते त्याला डिझाईन करून मी आता स्टोन लावून घेत आहे स्लीव्जला, जेणेकरून खूप छान असा लुक येणार आहे। तर बघू शकता तुम्ही खूप छान अशा पद्धतीने माझ्या ब्लाऊजला मी आता एक छान अशी डिझाईन केलेली आहे आणि याच पद्धतीने मी दुसऱ्या स्लीव्जला सुद्धा करून घेणार आहे। तर आता आपण बघूया की हे थोडं चिटकवताना काळजीपूर्वक चिटकवायचे, कारण थोडे बारीक स्टोन असतात आणि खूप व्यवस्थित हळूवार चिटकवले तरच ते पेस्ट होतील, अदरवाईज ते आपले निघून जाण्याची शक्यता असते। त्यामुळे हळूवार पद्धतीने आपल्याला हे काम करायचं आहे, खूप बारीक सारीक काम आहे, पेशन्स ठेवून करावं लागतं, त्यामुळे थोडंसं आपण वेळ काढून हे काम करायचं, जेणेकरून आपलं छान असं ब्लाऊजचं वर्क होणार आहे। तर तुम्ही बघू शकतात इथे माझं ही डिझाईन एक कंप्लीट झालेली आहे आणि अजून थोडंसं मला त्याच्यावर वर्क करायचं आहे। इथे माझं हे एक स्लीव्जचं वर्क कंप्लीट झालेलं आहे आणि थोडंसं वर्क माझं त्याच्यावर राहिलेलं आहे। तर खूप छान असा लुक आलेला आहे, बघू शकता तुम्ही स्लीव्जला, आणि छान असं सिंपल सोबर असं वर्क आपण स्लीव्जला केलेलं आहे। तर अशाच पद्धतीने आता मला दुसऱ्या स्लीव्जला सुद्धा वर्क करून घ्यायचं आहे आणि खूप कमी वेळात होणारं हे वर्क आहे, पण आपल्याला फक्त टाइम हवा हे काम करताना। तर आपण बाहेर ब्लाऊज टाकतो तर आपले बरेचसे दिवस जातात आणि आपल्याला वेट करावा लागतो, तर त्याच्या कंपॅरेटिव्ह आपण घरी केलेलं तर कधीही बेटरच असणार आहे। तर आता मला बॅकनेकला छान असे हे पॅचेस लावायचे, त्यामुळे आता मी एका कॅनव्हास पेपरवर सगळे स्टोन लावून व्यवस्थित असं त्यांना डिझाईन करून घेत आहे मला हवी तशी, आणि नंतर मग त्याला छान असं कट करून मग मी ते स्टिक करून घेणार आहे। तर खूप सिंपल आणि इझिली हे आपण करू शकतो, कमीत कमी वेळात होणारं आहे हे वर्क आहे। तर बरेचसे ब्लाऊज आता मला या पद्धतीने करायचे आहे, तर आपल्याला हवी तशी डिझाईन आपण करू शकतो। तर बघू शकता तुम्ही खूप छान असे माझे पॅचेस इथे ड्राय झालेले आहेत आणि हे पॅचेस बनवून मी थोडेसे करायला ठेवले। ड्राय झाल्यानंतर त्यांना छान असे कट करून घेतलेले आहेत आणि बघू शकता इथे सगळे पॅचेस माझे रेडी आहेत आणि इथे मी बॅकनेकला छान असं पेस्ट केलेले आहेत। तर खूप छान अशी सिंपल सोबर डिझाईन माझी इथे रेडी झालेली आहे आणि फक्त कमीत कमी मला हे वाळायला 15-20 मिनिटं लागले आणि त्यानंतर कट करून घेतले आणि आता मी ते त्याला पेस्ट करत आहे व्यवस्थितपणे। तर खूप छान असं ड्रॉपचा शेप आहे या कुंदनचा आणि ते असं छान असं पॅच झालेलं आहे। तर खूप मस्त असा ट्रेंडी लुक आलेला आहे माझ्या बॅकनेकला, तुम्ही बघू शकतात। आणि हा बोटनेकचा नेक होता, त्यामुळे काहीतरी वेगळं आहे हा नेक, तर छान दिसतोय आणि मला तर स्पेशली खूप आवडलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी माझे बरेचसे ब्लाऊजला सुद्धा हे वर्क करणार आहे। तर खूप सिंपल वर्क आहे,
वेळ कमी लागतो आणि आपल्या मनासारखं आपल्याला वर्क करता येतं, त्यामुळे खूप छान असा लुक येतो आपल्या ब्लाऊजला. तर तुम्ही बघू शकतात माझ्या स्लीव्जला सुद्धा मी आता हे ड्रॉप्स लावून घेत आहे आणि खूप छान असं वर्क मीन्स सगळीकडे सेम असं एक त्याचं डिझाईन होणार आहे. तर बघू शकता खूप छान असं दिसतंय. स्लीव्जला सुद्धा झालेलं आहे माझं ऑलमोस्ट वर्क आणि ब्लाऊजला आता आपल्या फ्रंट नेकला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे, डिझाईन करून घ्यायची आहे. तर फ्रंट नेकला मला अगदी सिंपल सोबर फक्त मी बॉल चेन आणि स्टोन चेन एवढंच लावून घेणार आहे आणि त्यांच्याने सुद्धा खूप छान असा लुक येतो. तर तुम्ही बघू शकता फ्रंट नेकला सुद्धा मी बॉल चेन आणि स्टोन चेन लावून खूप छान असा लुक आलेला आहे आणि ते आपल्या ब्लाऊजचं आरीवर्क कंप्लीट झालेलं आहे आणि सिंपल सोबर ट्रेंडी लुक आलेला आहे आणि खूप छान असं दिसतंय. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण आपल्या ब्लाऊजला आरीवर्क केलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही खूप छान आणि सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि खूप छान लुक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. तर काहीतरी नवीन डिझाईन आपण ट्राय करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं ब्लाऊजला लुक आलेला आहे. तर घरच्या घरी खूप कमी वेळात आणि कमी पैशात आपल्याला परवडणाऱ्या पैशात आपण हे वर्क केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि तुमच्या ब्लाऊजवर कसं आरीवर्क होतं ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर आरीवर्कचा खर्च सुद्धा खूप कमी आहे, 350 ते 400 रुपयापर्यंत आपण एक ब्लाऊज आरीवर्क करू शकतो आणि याच्यासाठी मला एक बंडल लागलेला आहे स्टोन लेसचा आणि मण्यांची लेसचा. 5 मीटर एका ब्लाऊजला मण्यांची लेस लागलेली आहे, थोडीफार उरली असेल पण 5 मीटर हे पकडून आपण चालूया. तर अशा प्रकारे आपण आरीवर्क केलेलं आहे आणि आपल्या ब्लाऊजचं आरीवर्क तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आजचा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवरचे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.